नक्कीच प्रश्न आहे तो केसरकरजी. तुम्ही म्हणालात भारत एक तरुण देश हो आहे ना. त्याच तरुणांविषयी तुम्ही शब्द दिलाच की 100% शिक्षक भरती करणारच, शब्द पाळणारच. परंतु असाच एक तरुण विदर्भातल्या मोर्शीतून जितेंद्र डाकोरे आपल्या कोकणात आला. दीपकजी, तुम्हाला कदाचित माहीत नसेल, नोकरशाही नावाची जी यंत्रणा आहे ना, दोष नाही द्यायचा मला, पण कधी कधी असं वाटतं की तुम्ही नेते 5 वर्षात 3-4 वेळा तरी निवडणुकांना सामोरं जावं लागतं, ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंतच्या. परंतु या नोकरशाहीवर काही वचक. अहो, मोर्शीचा जितेंद्र कोकणात येतो, मनात आस घेऊन आला की मला नियुक्ती मिळाली आहे शिक्षक म्हणून. त्याला नंतर कळतं की नियुक्ती रद्द झाली आहे जिल्हा समायोजनात. कुठं ती प्रशासकीय यंत्रणा होती? दुःख याचं नाही आहे. एकटा कमवता मोर्शीतला जितेंद्र कोकणात पायी चालताना अपघातात दगावतो. अहो, नोकरी तर दूर, जीवही जातो. नोकरशाहीचा खेळ होतो, एका तरुणाचा जीव जातो. दीपकजी, अशा प्रकरणाची चौकशी करून दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का? त्या जितेंद्रच्या नातेवाईकांना काही आपण मदत करणार का? हा एक प्रश्न. कारवाई होईल. मला 100% मी आपण एक चांगला मुद्दा आणलेला आहे. असे ज्या ज्यावेळेला प्रकार घडतात त्याला शासनाच्या माध्यमातून असतेच, परंतु मी त्यांना व्यक्तिगत मदत सुद्धा करत असतो. आणि त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये निश्चितपणे आपण मदत केल्यामुळे एखाद्याचा गेलेला जीव परत येत नसतो. परंतु विद्यार्थ्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की जे लोक मेरिटमध्ये आलेले आहेत त्यांना नोकरी ही ॲश्युअर्ड आहे. ती अमुक जिल्ह्यामध्ये मिळाली किंवा नाही मिळाली तरी ती 100% त्यांना मिळणार आहे याची खात्री त्यांनी बाळगली पाहिजे. कारण ते मेरिटमध्ये आलेले असतात. जे मेरिटमध्ये आलेले असतात त्यांना त्यांचं एकदा सिलेक्शन झाल्यानंतर त्यांना ती नोकरी देण्याची जबाबदारी ही आपल्यावर असते. अर्थात आम्ही काही वेळेला ज्या अनुदानित शाळा आहेत त्याच्यामध्ये 3 वर आणलेली होती संख्या, पण पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाऊन त्यांनी 10 वर आणण्यासाठी हे केलेलं आहे. अशा अनेक गोष्टी येत असतात, आम्हाला अनेक डिफिकल्टीज येत असतात. परंतु आमचे निर्णय हे शाळांना पूरक, विद्यार्थ्यांना पूरक असेच असतात आणि ते शिक्षकांना सुद्धा पूरक असतात. म्हणून शिक्षकांना जेवढं न्याय हा आमच्या कालावधी मिळाला आहे तो कधीही मिळालेला नाही आहे. आणि त्या मला खात्री द्यायची आहे की प्रत्येकाला नोकरी तर मिळू शकत नाही. कारण जर माझ्याकडे 50,000ची भरती असेल तर 30,000ची होती ती पहिल्या टप्प्यामधली, तर अर्ज आलेले होते 2.5 लाख. 2.5 लाख लोकांना मिळू शकत नाहीत. मग त्याच्यामध्ये पुढे काय करायचं या विद्यार्थ्यांच्या संदर्भात, याच्यासाठी आपल्याला एक वेगळा विचार केला गेला पाहिजे. शिक्षकांचं शॉर्टेज फक्त भारतामध्ये आहे असं बिलकुल नाही की जगभरामध्ये पुढच्या काळामध्ये हे शॉर्टेज निर्माण होणार आहे. आपण त्याच्यासाठी स्वतःला सक्षम बनवायला लागेल आणि मल्टीटास्किंगला आता पर्याय राहिलेला नाही आहे. आणि त्याच्यामुळे मल्टीटास्किंग कसं करता येईल, आणि जरी आमच्या शाळांची संख्या आणि विद्यार्थ्यांच्या संख्येवर आमचे विद्यार्थी अवलंबून असल्याने आमच्या नोकऱ्या अवलंबून असल्या तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे जो परिणाम स्कूल एज्युकेशनवर होत आहे आणि त्याच्यामुळे शिक्षकांची जी संख्या घटते, आम्ही पुढच्या 1 वर्षामध्ये जे वेगवेगळे उपक्रम राबवतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शासकीय शाळांमधल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढायला मदत होणार आहे. आणि हे झाल्यानंतर जेवढे विद्यार्थी असतील तेवढ्या शिक्षकांची भरती असते. परंतु त्याच्याच बरोबर इंग्रजीच्या बद्दल असलेल्या आकर्षणापोटी जी मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये जात आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा शिक्षकांची भरती चालू असते आणि त्याच्यामध्ये सुद्धा क्वालिफाईड टीचर्स घ्यायला लागतात आणि त्यांना सुद्धा योग्य तो पगार मिळाला पाहिजे याच्याबद्दल सुद्धा महाराष्ट्र शासन जागरूक असतं. आणि त्याच्यामुळे खाजगी शाळांच्या सर्व्हेची मोहीम आम्ही चालू केलेली आहे आणि या मोहिमेतून निश्चितपणे चांगले निर्णय हे येत्या वर्षात म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण सुरू झाल्यानंतर घेतले जाणार आहे. आणि शिक्षणाचा दर्जा उत्कृष्ट असावा यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण ज्याप्रमाणे ॲक्रिडेशन देत असतं आणि प्रत्येकाला ग्रेडिंग देत असतं त्याच प्रकारचं ग्रेडिंग हे महाराष्ट्रातल्या शाळांना देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि तो सुद्धा आमचा जो गव्हर्नमेंट रिझोल्युशन असतो तो सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे.